झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। मनपाच्या भ्रष्टाचार विरोधात माजी सैनिक चंदू चव्हाण यांचे आंदोलन। गळ्यात बांगड्यांची माळ घालून केला निषेध। वेळेत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। धुळे महापालिकेतील भ्रष्टाचार आणि गटारींची दयनीय अवस्था या विरोधात माजी सैनिक चंदू चव्हाण यांनी आज दिनांक 4 जुलै रोजी मनपा आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर गळ्यात बांगड्यांची माळ घालून एक अनोख्या प्रकारचे आंदोलन केले। शहरातील गटारींची अवस्था अत्यंत दयनीय असून घरांसमोर मोठ्या प्रमाणात घाण आणि कचरा साचलेला असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। या साऱ्याचे मूळ म्हणजे पालिकेतील मोठ्या प्रमाणात सुरू असलेला भ्रष्टाचार आणि प्रशासनाची निष्क्रियता, असे चंदू चव्हाण यांचे म्हणणे आहे। आयुक्त मॅडमांकडे गेलो होतो आम्ही की आमच्या घरासमोर सदरील गटर वाहते, आम्ही धुळ्या शहरात राहतो का लाहोरच्या जेलमध्ये राहतो, अशाच पद्धतीने ते गटर वाहतं आणि डुकरं डाकरं जे पाकिस्तानामध्ये गंध पडली आहे तीच गंध आपल्या देशामधून समोर गल्लीमध्ये आज बी लोकांच्या समोर वाहते। पण हे सांगून भ्रष्टाचार करून हे थकलेले आहेत, म्हणून यांना मॅडमांना लिखितमध्ये लेटर दिलं। भ्रष्टाचार झालेला आहे, ठेकेदाराचं काळी यादीत नाव टाका, त्यानंतर त्याची सखोल चौकशी करून जो भ्रष्टाचार लोकांचा टॅक्सचा पैसा तुम्ही खाल्लाय त्या संबंधितावर गुन्हा दाखल करा। त्या व्यतिरिक्त यांना सांगितलंय, मॅडमांनी आम्हाला सांगितलं, आश्वासन दिलंय की मी तुमच्या इथं 3 वाजेपर्यंत त्यांना पाठवतो आणि संबंधित तुमचं जे गटारीचं काम आहे ते सर्व बघतो, सखोल चौकशी करतो, ज्यांनी हे केलं असेल त्यांच्यावर आम्ही गुन्हा बी दाखल करू असं मॅडमांनी आश्वासन दिलंय। पण आश्वासन देऊन तुम्ही 2023 पासून बघितलं जे त्या व्यतिरिक्त आमच्या समोरच राहतात घर मनीषाताईन ते, आणि त्यांच्या इथं बी 2 वेळेस चावता वाचले बिचारे, मेले असते तर यांनी सांगितलं असतं, तुम्ही सांगितलंच नाही। अशा पद्धतीने दुबारा नाही व्हायला पाहिजे, हा भ्रष्टाचार थांबायला पाहिजे, म्हणून मॅडमांना लेखी स्वरूपात दिलं। मॅडमने लेखी स्वरूपात उत्तर दिलंय 3 वाजेपर्यंत संबंधित ठिकाणी पोहोचू, आणि जर नाही पोहोचले 5 वाजेनंतर आम्ही नंतर कशा पद्धतीने आंदोलन करू हे त्यांनी बघितलं बी नसणार। आणि जे नगरपालिकाचं जे कुलूप लावलंय, जे लावलेलं राहतं इथं कंटिन्यू, म्हणजे जे न्यायासाठी असतं ते कुलूप लावलेलं राहतं, ते गुलाम आहे, त्याला आजाद करण्यासाठी आम्ही त्या कुलपाचा ताला तोडू आणि नंतर मग आम्ही आमचे आंदोलन वेगवेगळ्या स्वरूपाने करू। जय हिंद, वंदे मातरम। आज दुपारी 3 वाजेपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांना पाठवून गटारी साफ करण्यात येतील असे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले आहे। मात्र जर प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही माजी सैनिक चंदू चव्हाण यांनी सांगितले। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।